नमस्कार. आजची हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश आहे की उद्या पुण्यामध्ये आणि पुण्यासह 12 आणखीन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर आज आपण हा प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी. पुणे जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समितीसाठी हा निवडणूक उद्या 7 जानेवारीला होणार आहेत. याच्यामध्ये निवडणूक विभाग संख्या 73 आहे आणि त्याच्यासोबत निर्वाचक गण संख्या जे पंचायत समितीसाठी असते त्याची संख्या 147 आहे. ग्रामीण भागामध्ये मतदान केंद्राची संख्या याची 3605 आहे ज्या ठिकाणी ह्या निवडणूक होणार आहेत. मतदान उद्या सकाळी 7:30 वाजता चालू होतील आणि संध्याकाळी 5:30 वाजतापर्यंत मतदान असणार आहेत. त्याचे 1 तास आधी मॉकपोलची प्रक्रिया चालू होतील. म्हणजे 7:30चे 1 तास आधी 6:30 वाजेपासून मॉकपोलची प्रक्रिया चालू असणार आहे. त्या मॉकपोलमध्ये सर्व पक्षीय बूथ लेवल एजंट पोलिंग पार्टी सर्व उपस्थित राहतात आणि ते मॉकपोल करतात आणि ते मॉकपोलची प्रक्रिया संपल्यानंतर त्याचे जे SOPs आहे ते फायनल झाल्यानंतर 7:30 वाजतापासून ॲक्च्युअल पोलिंग चालू होणार आहेत. याच्याशिवाय मतमोजणीची तारीखसुद्धा मी आजच सांगू इच्छितो की 9 फरवरीला मतमोजणी आहे आणि त्या दिवशी सकाळी 10 वाजतापासून मतमोजणी असणार आहेत. उद्या जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये 29,73,000 एवढे वोटर संख्या आहे आणि याच्यामध्ये जवळपास 15.5 लाख पुरुष वोटर आहे आणि जवळपास 14.5 लाख एवढे महिला वोटर आहेत. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या निवडणूकसाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ नेमलेलं आहे. त्याच्यामध्ये मतदान केंद्राची संख्याचा अंदाज घेता आपण 352 क्षेत्रीय अधिकारी नेमले आहेत. मतदान केंद्र अध्यक्ष 3968 आहेत. मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 आणि 3 हे तिघंही मिळून जवळपास 10,000 आहे आणि याच्याशिवाय शिपाई आणि पोलीस कर्मचारी हे दोघेही मिळून जवळपास 7,000 आहे. असे एकंदरीत 24,205 पोलिंग पार्टीज मध्ये आपण मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सर्व पोलिंग पार्टीज आताच्या रिपोर्टप्रमाणे सर्व रवाना झालेले आहेत आणि मतदान केंद्रामध्ये बहुतांशी पोहोचलेली आहे आणि जे पोहोचलेले नाही आहे ते थोडी तासात प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी इलेक्शनचे दृष्टीने जे काही नियोजन करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व जे व्यवस्था करणे आवश्यक आहे त्या भागामध्ये जे आमचे तलाठी आहे त्याची मदतीने ते सर्व नियोजन त्या ठिकाणी करणार आहेत. याच्याशिवाय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हा स्तरावर आणि माननीय राज्य निवडणूककडून आमच्याकडे 23 कंप्लेंट आले होती. त्या कंप्लेंट सर्वाबद्दल जे उचित कारवाई होती ते कारवाई आपण पूर्ण केलेली आहे. सर्व निकाली दिलेली आहे. प्रलंबित कुठलाही नाही आहे आणि एक केस पेंडिंग आहे त्याचे रिपोर्ट आमच्याकडे रिटर्निंग ऑफिसरकडून येणे बाकी आहे. बाकी सर्व निकाली झालेले आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी काही फ्लेक्सेस लावले होते, काही होर्डिंग्स लावलेले होते जे आचारसंहितेचं उल्लंघन होता तर त्याच्याबद्दलचे होतील त्या सर्वावर आम्ही कारवाई केलेली आहे. 3 ठिकाणी पर्दा नशीन मतदान केंद्र आहे. एक हवेलीमध्ये, एक भोरमध्ये आणि इंदापूरमध्ये. याच्याशिवाय आपण प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक आदर्श मतदान केंद्र स्थापित केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय एक महिला मतदान केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापित केलेलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये मिनिमम अश्युर्ड फॅसिलिटीज देणे आवश्यक आहे ते सर्व आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. याच्याशिवाय मागचे विधानसभाचा अनुभव बघून जे वोटिंग करण्यासाठी येतील त्यासाठी महत्त्वाची जे सोय व्यवस्था आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, दिव्यांग लोकांना बसायची व्यवस्था, जे वयस्कर लोक आणि महिला आहे त्यासाठी वेगळी लाईनची व्यवस्था, जे प्रत्येक स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आमच्याकडे अतिरिक्त रूम उपलब्ध आहे त्या अतिरिक्त रूममध्ये जे वयस्कर लोक आहे ते त्याचा नंबर येत नाही तेव्हापर्यंत त्याच्यामध्ये थांबून आणि टोकन सिस्टमची व्यवस्था, हा सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे. कारण विधानसभाची वेळी हा सर्वाचा अनुभव चांगला आला होता, लोकांनी चांगली प्रतिक्रियाही दिली होती. तर तो एक्सपिरियन्स आम्ही परत हा इलेक्शनमध्ये राबवतो आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा जे त्रास आहे ते आपल्या वोटरला होऊ नये आणि जरी लाईन मोठी लागली तरी ते त्या खोलीमध्ये बसून आणि टोकनचा वापर करून त्याच्या नंबरचा जे वेळ आहे जेव्हा येतील तेव्हा ते त्या रूमपासून आणि दुसऱ्या रूममध्ये मेन रूममध्ये जाऊन वोटिंग करू शकतात. याच्याशिवाय एक महत्त्वपूर्ण विषय आहे जे मुख्यतः लोकल बॉडी इलेक्शनमध्ये येतात ते आहे दुबार नावाचे. तर पुण्यामध्ये जवळपास 67,000 एवढे दुबार नाव आहे
आणि त्या दुबार नावाबद्दल आपण सुद्धा काळजी घेतलेली आहे. काही ठिकाणीकडून आमच्याकडे तक्रार पण आली होती की काही असे वोटर्स आहे ज्याने आताच झालेले महापालिकाच्या इलेक्शनमध्ये वोट केला आणि पुढे शक्यता आहे की ते ग्रामीण भागामध्येही सुद्धा वोट करू शकतात. तर याच्याबद्दल इलेक्शन कमिशनची SOP आमच्याकडे आहेत. जे दुबार मतदान आहे त्याला डबल मार्क आमची मार्क कॉपीमध्ये केलेला आहे आणि जेव्हा ते समजा वोटिंग करायला आले तर त्याच्याकडून आम्ही हमीपत्र घेणार आहोत की त्याने याच्या आधी जे बाकी इलेक्शन होते नगरपरिषद किंवा महानगरपालिका त्याच्यामध्ये वोटिंग केलेलं नाही आहेत. तर त्या अनुषंगाने त्याने हमीपत्र दिल्यानंतरच त्यांना वोटिंगची संधी दिली जातील आणि जर त्याने चुकीचं हमीपत्र दिला तर पुढे जाऊन त्याच्यावर फौजदारीसारखी गुन्हा होऊ शकतात. तर सर्व अशा प्रकारचे वोटरला आमची विनंती राहतील की आमच्याकडे सर्व पुरावा सर्व डेटा उपलब्ध आहे. दुबार ज्याचे नाव आहे आणि ज्याने आता वोट केलेलं आहे ते परत वोटिंग करण्यासाठी जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये जाऊ नये तशी आमचं आव्हान देतील. कारण त्यासाठी आमच्याकडे सर्व SOP उपलब्ध आहे आणि त्या SOP प्रमाणे जर निर्देशनास आला की आपण हमीपत्र देऊन सुद्धा हमीपत्र दिलेलं आणि ते चुकीचं आहे तर त्याच्यामध्ये योग्यची कारवाई होऊ शकते. पोलिंग EVMद्वारे केली जातील आणि महत्त्वपूर्ण जेवढी EVMची आपल्याला आवश्यकता आहे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मेमरी चिप आणि बॅटरी ते पुरेशा संख्येमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कंट्रोल युनिट जवळपास 5,800, बॅलेट युनिट जवळपास 14,000, मेमरी चिप जवळपास 4,000 आणि बॅटरी जवळपास 4,000 एवढी आपण वाटप करून दिलेली आहे. ते काही पोलिंग पार्टीजकडे असणार आणि काही जे आमचे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्याच्याकडे असणार. आमच्या इलेक्शनचा अंदाज असा असतो की काही ठिकाणी मशीन बंद पडतात आणि मोस्टली जे मशीन बंद पडण्याचे जे केसेस आहे ते मॉकपोलची दरम्यान असतात. तर आम्ही आमची क्षेत्रीय अधिकारीची अपॉइंटमेंट आणि त्याची पोझिशनिंग या पद्धतीने केलेली आहे की कुठल्याही पोलिंग स्टेशनकडून जर आपल्याकडे काही कंप्लेंट आली की मशीन बंद पडलेली आहे तर विदिन 20 मिनिट्स ते टीम त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या मशीनला रिप्लेस करण्याच्या कारवाई जी आहे ते पूर्ण करतील. मुख्यतः डोंगर भागामध्ये यासाठी आम्ही अतिरिक्त टीम्स लावलेली आहे. कारण त्या ठिकाणी जसं की आपला राजगड, भोर, मुळशी, मावल, खेड, आंबेगाव, जुन्नर हा भागाचा जे डोंगर भाग आहे त्या ठिकाणी पोलिंग स्टेशन लांब लांब असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक 3-4 पोलिंग स्टेशनचे मागे क्षेत्रीय अधिकारी नेमलेले आहे जेणेकरून कुठेही जर मशीन बंद पडली तर इमिडिएटली मशीन रिप्लेसमेंटसाठी आमची टीम पोहोचू शकतात आणि इमिडिएटली जे वोटिंग प्रक्रिया आहे ते पुढे चालू करू शकतात. पोलीसबद्दलच आम्ही सांगितलं की आमच्याकडे पोलीस, आर्मगार्ड आणि होमगार्ड तसेच सर्व मिळून जवळपास 8,000चा बंदोबस्त मिळाला आहे आणि ते बंदोबस्तसुद्धा प्रत्येक पोलिंग स्टेशनसाठी रवाना झालेला आहे. मतमोजणी 9 तारीखला 10 वाजतापासून चालू होतील. मतमोजणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आम्ही स्थापित केलेले आहे त्याच ठिकाणी होणार आहे आणि त्या प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये आम्ही मीडिया सेलसुद्धा स्थापित केलेले आहे आणि प्रत्येक राऊंडची माहिती त्याच ठिकाणी त्या मीडिया सेलमध्ये बसलेले आमचे जे टीम आहे ते सर्व मीडियाला उपलब्ध करून देतील. त्याच्याबद्दल एकच गोष्टी महत्त्वपूर्ण जे आम्ही सांगू इच्छितो की जेव्हा गटाची मोजणी होतील तर त्या गटाची आणि त्या गटाची गणाची त्याचा जे संख्या आहे ते एकत्रित दिली जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक राऊंडमध्ये जर एक गट आहे आणि त्याच्या आत 2 किंवा जनरली 3 गट असतात तर त्या गट आणि गणाची माहिती जी आहे ते एकत्रित दिली जाणार आणि प्रत्येक राऊंडची माहिती जी आहे ते वेळेवर त्या मीडिया सेलमध्ये बसलेले सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांना उपलब्ध करून दिली जाणार. मीडिया सेलची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. मतमोजणी केंद्राची ठिकाण जे आहे ते आम्ही प्रेस नोटद्वारे सर्व मीडियाला उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून आपण आधीचे आपले पासेस, ॲक्रेडिटेशन वगैरे घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात जिल्हास्तरचे आणि तालुका स्तरावरचे सुद्धा. तर त्यासाठी DIOने सर्व व्यवस्था केलेली आहे. कोणाचं काही राहिलं असेल तर त्याला संपर्क साधून आपण आपलं ॲक्रेडिटेशन कार्ड वगैरे घेऊ शकतात. निवडणूक लढणारे उमेदवार संख्येबद्दल सुद्धा आम्ही सांगू इच्छितो. कुठलाही असा गट किंवा गण नाही आहे ज्या ठिकाणी बिनविरोध इलेक्शन आहे. प्रत्येक ठिकाणी लढत आहे आणि इलेक्शन प्रत्येक ठिकाणी होणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक याचा जर विचार केला तर जवळ 164 पुरुष आणि 135 महिला आणि एकूण 299 एवढे उमेदवार हा इलेक्शनची लढतमध्ये आहे आणि पंचायत समिती निर्वाचक गणाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 274 पुरुष आणि 254 स्त्री असे एकत्रित 528 कॅन्डिडेट हा निवडणूकची रिंगणात आहेत. मतदार जागृतीबद्दल आम्ही मागचे काही दिवसापासून स्वीपची प्रक्रिया राबवली होती. त्याच्यामध्ये स्कूल, कॉलेजेस त्याची मदत घेतली होती. NCC, NSS कॅडेटची मदत घेतली होती. प्रचार प्रसार केलेला आहे. त्याच्यामध्ये नाट्य, नृत्य या पद्धतीच्या
बरेचसे जे कार्यक्रम आहेत ते प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत आणि कंप्लीट तयारी प्रशासनाची वतीने आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही नगर परिषदेच्या दरम्यान सुद्धा झाला नव्हता आणि पुढे याच्या जिल्हा परिषदमध्ये होणार नाही आहे तशीही आमची अपेक्षा आहेत आणि संवेदनशील कुठलाही आपल्याकडे पोलिंग स्टेशन नाही आहे. नगर परिषदेच्या दरम्यान मात्र 1-2 ठिकाणी असा झाला होता की काही ठिकाणी लोकांनी सकाळी जेव्हा वोटिंग चालू होण्याच्या आधी काही ठिकाणी EVMची पूजा केली, अशा प्रकारचे काही गैरकृत्ये समोर आले होते. तर त्याच्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे आणि यावेळी आमचे जे पोलिंग पार्टीज आहेत त्यांचा ट्रेनिंग देताना हा व्यवस्थित सर्वांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे पोलिंग पार्टीज आणि त्याच्याशिवाय जे बूथ लेवल एजंट आहे त्याच्याशिवाय कोणीही आतलं हे आपलं मॉकपोल करताना आत नसला पाहिजे. त्याबद्दल आम्ही सर्व काळजी घेतलेली आहे. तर आम्हाला विश्वास आहे की यावेळी असा कुठल्याही प्रकारचा इश्यू जे आहे ते मागच्या वेळी जे किरकोळ नगर परिषद दरम्यान झाला होता तोही सुद्धा यावेळी होणार नाही. त्यासाठी सर्व लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे. सार्वजनिक सुट्टी उद्या ग्रामीण भागामध्ये जाहीर झालेली आहेत, त्याच्याबद्दलच्या आमच्या आदेश पण काढलेला आहेत आणि मागच्या वर्षी वोटिंग पर्सेंटेज 70% होता 2017मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती. तर यावर्षी आमची हाच अपेक्षा राहतील. सर्व जे वोटर्स आहेत त्यांना मी जिल्हाधिकारी म्हणून हाच आवाहन करू इच्छितो की जवळपास 4 वर्षाचे गॅपने 3.5 वर्षाचे गॅपने आय थिंक हे इलेक्शन होत आहेत. तर याच्यामध्ये सर्व लोकांनी सहभाग नोंदवावा, सर्व लोकांनी वोटिंग करावा. वोटिंगची व्यवस्था मी या पद्धतीने केलेली आहे की जवळपास सर्व वोटर्स यांना 200 मीटरच्या हद्दीमध्येच त्याचा पोलिंग स्टेशन आहे, त्या पद्धतीच्या सर्व व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून सर्व लोकांनी हा जे लोकशाहीचा त्योहार आहे त्याच्यामध्ये सकाळी 7:30 वाजता जेव्हा वोटिंग चालू होतील तेव्हा आपल्या पोलिंग स्टेशनमध्ये जाऊन आणि आपला जे मताचा अधिकार आहे त्याचा वापर करावा. आदर्श मतदान केंद्रामध्ये असं असणार आहे की आपण अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज देतो, काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खुर्चीची व्यवस्था, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, हे सर्व मिनिमम असतात. पण आदर्श मतदान केंद्रामध्ये आणखीन आम्ही काही गोष्टी करतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही त्या आदर्श मतदान केंद्रांना एक थीमचे बेसिसवर त्याची सजावट करतो. फॉर एक्झाम्पल आपले जे जुने किल्ले आहे त्या किल्ल्याची थीमवर करतो, काही बॅम्बू बेस्ड करतो, पर्यावरणपूरक करतो, म्हणजे काही पर्यावरणाची थीम घेऊन त्या ठिकाणी जास्त सजावट करतो. जेव्हा आपले वोटर येतील तर त्या वोटरचा स्वागतसुद्धा आपली संस्कृती, मराठी संस्कृतीच्या अनुषंगाने केला जातो. तर अशा पद्धतीचे अतिरिक्त पाव आपण उचलतो जेणेकरून जेव्हा वोटर मतदार जेव्हा त्याचं मतदान टाकण्यासाठी येतील तर त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा हर्ष झाला पाहिजे. त्या पद्धतीचा हा आदर्श मतदान केंद्रामध्ये व्यवस्था केली जाते. नाही, त्याच्याबद्दल मी सांगतो की जेव्हा हे जे दुबार मतदान आहे ज्याचं 2 ठिकाणी नाव आहे, हा सर्वाची यादी आमच्याकडे आहे आणि आमची जे मार्क कॉपी आहे त्याच्यामध्ये त्याचे नावाचे पुढे डबल स्टार मार्क आहे. तर जेव्हा ते वोटिंग करायला येतील तेव्हा त्यांना विचारलं जातील की तुम्ही याच्या आधी दुसऱ्या ठिकाणी वोट केला आहे का, आणि त्यांना त्याच्यामध्ये एक हमीपत्र देणे आवश्यक आहे की आम्ही याच्या आधी याच्या ठिकाणी वोट केलेला नाही आहे. आणि ते हमीपत्र जर पुढे जाऊन जर चुकीचा निघाला तर त्याच्यावर कारवाई होतील. तर म्हणून आपण हा हमीपत्र प्रत्येक ठिकाणी जेव्हा तो वोटिंग करायला येतील त्यावेळी आपण घेणार आहोत त्याच्याकडून. त्याच्यासाठीच मी म्हणतोय की ज्याचे नाव दोघेही ठिकाणी आहे, म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पण आहे, ग्रामीण भागामध्ये आहे आणि शहरी भागामध्ये आहे, त्याची यादी आमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. आणि जे दोघेही ठिकाणी ज्याचे नाव आहे त्याचे नावाचे पुढे डबल स्टार मार्क आहे. आणि जे ते वोटिंग करायला येतील तेव्हा त्याच्याकडून लेखी स्वरूपात हमीपत्र घेतला जातील की आम्ही याच्या आधी जे झालेले इलेक्शन आहे महापालिकाचे किंवा नगरपालिकाचे त्याच्यामध्ये आमच्या मताचा अधिकार वापरलेला नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला मतदान करण्याचा अधिकार द्यावा. आमच्याकडे एक मिनिट आमच्याकडे त्याची मार्क कॉपी आहे, म्हणजे जे शहरी भागामध्ये जे आहे त्याची मार्क कॉपीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशनमध्ये जर असं निघाला की त्याने हमीपत्र चुकीचा दिलेला आहे तर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याच्यामध्ये फौजदारी गुन्ह्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. हमीपत्र जे आहे त्याचा सेल्फ सर्टिफिकेट आहे, त्याने डिक्लेरेशन दिलं आहे
की शासनाला डिक्लेरेशन दिलं आहे की आम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाही आहे, आणि डिक्लेरेशन जे चुकीचं असेल तर जे आपले कायदे त्याच्याबद्दलचे जे हमीपत्र दिलेले आहेत ते नंतर पडताळण्यात येणार, खरे आहेत की खोटे आहेत ते आम्ही नंतर त्याची पडताळणी पण करणार की याच्यामध्ये जे आम्हाला हमीपत्र दिलेलं आहे तो खरा होता किंवा खोटा होता, आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई केली जातील. म्हणून मी सर्वांना माध्यमाचे वतीने रिक्वेस्ट करू इच्छितो की सर्व नागरिकांना की कोणत्याही प्रेशरमध्ये येऊन आपण दुसऱ्यांदा वोटिंग करण्यासाठी जाऊ नये. कारण काय आहे की आमच्याकडे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे. आपण जे महापालिकाच्या दरम्यान जे वोटिंग केलेली आहे त्याची मार्क कॉपी आमच्याकडे उपलब्ध आहे. ते स्टॅच्युटरी डॉक्युमेंट आहे आणि ते सीलमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी तुमचं हमीपत्र देतील तर तोही आमच्याकडे असणार. आणि नंतर पुढच्या काळात जाऊन जर असा निर्देशनास आला की तुमचा हमीपत्र खोटा होता मार्क कॉपी व्हेरीफाय करून, तर आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊ शकते. तर म्हणून जर आपण एकदा आपला वोटिंगचा अधिकार वापरलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जरी आपलं नाम असेल तर त्या ठिकाणी आपला मताचा अधिकार आपण परत वापरू नये. हे इल्लिगल आहे आणि आपण पुढच्या वेळी कारवाई होऊ शकते. म्हणून कोणाच्याही सांगण्यावर कोणाच्याही दिशाभूलमध्ये येऊन अशा प्रकारचा इल्लिगल कारवाई आपण कोणीही करू नये. नाही याच नाही, इलेक्शन आपण जे स्टेट इलेक्शन कमिशन जे आपले आतापर्यंत जे इलेक्शन करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये मात्र आपण EVMचाच वापर करतो. व्हीव्हीपॅटची व्यवस्था स्टेट इलेक्शन कमिशनने अजून केलेली नाही आहे, आणि म्हणून हा इलेक्शन जे आहे ते आपण मात्र EVMवरच करणार आहोत. व्हीव्हीपॅट नाही आहे म्हणून त्यांना बघता येणार नाही. महापालिकाच्या इलेक्शनच्या दरम्यान हा निर्देशनास आला होता की जे आपण पॅनचा वापर केला ते इमिडिएटली काही लोकांनी असा म्हणजे माध्यमाच्या द्वारे चालला होता. तर त्याच्यानंतर आता जे इनएडिबल इंक आहे ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. इनफॅक्ट पुणेद्वारेच सर्व जिल्ह्यामध्ये वाटप पण झाला होता. आणि जे म्हैसूर आपली प्रिंटिंग प्रेस आहे, आय थिंक म्हैसूर इंक जे आहे त्याच्याकडून आपल्याला जे मिळालं आहे जे आपण विधानसभासाठी वापर करतो ते सेम आपण या ठिकाणी आता आपण जिल्हा परिषदमध्ये सुद्धा वापर करणार आहोत. सर, ते एआयचा वापर आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालला आहे. तर ज्यांनी नगर परिषदेला मतदान केलेले आहे तर त्यांची यादी सिंक्रोनाइज करून आपण तिथल्या तिथं चेक करू शकत नाहीये का की यांनी मतदान केलं असेल तर त्यांना मतदानच करून न देणं? काय आहे की याच्यामध्ये नगर परिषद आणि महापालिकामध्ये जे मार्क कॉपी आहे ते मार्क कॉपी स्टॅच्युटरी डॉक्युमेंट आहे, आणि तो स्टॅच्युटरी डॉक्युमेंट एक स्पेसिफिक कालावधीसाठी आपण सील करून ठेवतो. कारण काय आहे त्याच्या की काही वेळी काही इलेक्शन झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत पर्टिक्युलर कॅन्डिडेटला संधी असते कोर्टामध्ये जाण्याची, आणि म्हणून ते आपण एक पर्टिक्युलर कालावधीसाठी सील करून ठेवत असतो. म्हणून ते आपल्याला तेच जे कॉपी आहे ते हा इलेक्शनमध्ये वापर करण्यासाठी वापरता येत नाही. आणि मग त्याचा तोडगा आपण या पद्धतीने काढलेला आहे की आपण लोकांकडून हमीपत्र घेतो आहे, आणि एकदा हा वेळ संपली तर आपल्याला ते मार्क कॉपी जे आहे ते सील काढून आपल्याला शोधता येते की त्याच्यामध्ये त्या माणसाने डबल वोट केला आहे किंवा नाही केला. तर म्हणून आपण हा सिस्टम या पद्धतीने ठेवला आहे की आपण स्टार मार्क केला आहे त्याला, आणि त्या स्टार मार्क केलेल्या माणसाकडून आपण हमीपत्र घेणार आहोत. तर या पद्धतीने आपले SOP असणार आहेत. आणि हा कालावधीचा एक वेळ असल्यामुळे ते स्टॅच्युटरी डॉक्युमेंट असल्यामुळे आपल्याला हा आत्ताची घडीत ते इलेक्शनसाठी उपलब्ध करणे देणे शक्य नाही आहेत. नाही, आपण मतमोजणीची वेळी नाही करणार. मतमोजणीची वेळी नाही करणार. मत ते झाले आपण माणसावर विश्वास ठेवतो आहे, आणि म्हणून मी माध्यमातून रिक्वेस्ट पण करतो आहे की ते गैरकृत्य नाही करणार. पण जरी झाला आणि नंतर ते निर्देशनास आला तर त्याच्यावर कारवाई होतील. काय आपण काय की हे सिस्टम जे आहे ते आपण दरवेळी सिस्टम जे आहे ते इम्प्रूव्ह करत जातो. आपला हा पण समजणे आवश्यक आहे की याच्या आधीसुद्धा दुबार मतदान दोघे ठिकाणी नाव होणे हे आधी पण होता, पण यावेळी आपण आणखीन सिस्टम इम्प्रूव्ह केला आहे. सिस्टम काय पद्धतीने इम्प्रूव्ह केला आहे की त्याचे डबल मार्क आपण प्रत्येक ठिकाणी करून दिलेले आहे, जेणेकरून आपले जे प्रिझायडिंग ऑफिसर आहे त्यांना निर्देशनास येतील की या माणसाचं नाव 2 ठिकाणी आहे, आणि म्हणून याचं व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. देखो मी तेच तुम्हाला सांगितलं की याच्या आधी म्हणजे हे 2017मध्ये इलेक्शन झाले, त्याच्या आधी झाले, तर तेव्हासुद्धा दुबार मतदान होते. आपण प्रत्येक वेळी काय करतोय की आपला सिस्टम रिफाईन करतोय. तर यावेळी आपण काय रिफाईन केलं आहे की आपण दुबार मतदान आयडेंटिफाय केलं आहे. आयडेंटिफाय करून त्याला मार्क केला आहे. आणि जरी हे नंबर 67,000 असेल तर आपली पोलिंग जे नंबर ऑफ पोलिंग स्टेशन आहे ते 3,600 येते.
आणि त्याच्या मागे जर तर पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे तुम्ही बघितला तर त्याची संख्या जी आहे ते मॅनेजेबल होऊन जाते. आणि मात्र विश्वासचा नाही आहे. विश्वास जर आपण त्याच्यासोबत त्याच्यामध्ये कारवाईची आपण तरतूद आहे ना, की जर त्याने आपल्याला हमीपत्र चुकीचा दिला तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर कारवाई होतील. तर ते आपण चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत. आपल्याकडे लोकसभामध्ये पण नव्हता, विधानसभामध्ये नाही आहे. आणि हा महाराष्ट्राच्या एक अभिमानाची गोष्टी आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे संवेदनशील केंद्र जे आहे ते नेहमीच आपल्याकडे नाही आहे. कारण काय आहे की बूथ कॅप्चर होणे, त्या ठिकाणी बोगस मतदान जे एकदम EVM कॅप्चर करून करणे, असे प्रकारची घटना जे आहे ते महाराष्ट्रामध्ये कधीही घडत नाही आहे. आपल्या मागच्या पण आपण जर इलेक्शनचा विचार केला, विधानसभाच्या, लोकसभेच्या, त्याच्या आधीच्या पण कधी या पद्धतीची घटना घडत नाही आहे. संवेदनशील मतदान केंद्राबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचे क्रायटेरियाज आहे. त्याचे क्रायटेरियाज हाच आहे की याच्या आधी त्या भागामध्ये या पद्धतीचे काही कंप्लेन किंवा कशी काही घटना घडलेली आहे का, बूथ कॅप्चरिंगची काही घटना घडलेली आहे का, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा निर्माण प्रश्न झाला होता का, पुढे होऊ शकतो का. तर या पद्धतीचे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये विधानसभामध्ये झाला नाही आणि लोकसभामध्ये झालेला नाही. आणि जसं तुम्ही मागे प्रश्न विचारला की त्याच्या अनुषंगाने आमच्या पुणेकरांवर पूर्ण विश्वास आहे की ते कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्थेचा प्रश्न जे आहे ते या ठिकाणी निर्माण करणार नाही. म्हणून आपल्याला संवेदनशील पोलिंग स्टेशनची आवश्यकता नाही आहे. सर, दुबार मतदार जे आहेत ते तुम्ही निवडणार म्हणजे व्हेरीफाय कधी करणार? मतमोजणीच्या आधी की मतमोजणीच्या नंतर? मतमोजणीच्या नंतर. ते जसं मी सांगितलं, जर एकाच मताने एखादी जागा निवडून आली आणि तिथे जर एकच मतदान जे दुबार केलेलं आहे ते खोटं निघालं, तर अशा वेळी नंतर जे तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहे त्याचा काय परिणाम? नाही, देखो याच्यामध्ये काय इलेक्शनवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. मी क्लिअर करतोय, मी सांगतो ना, तो निकालावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. इलेक्शनमध्ये डबल मतदान होतात, डबल ठिकाणी होतात, ते आपण सिस्टम रिफाईन करतोय. पुढे आपण SIR राबवणार आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह आपलं रिव्हिजन पण असणार आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपली क्लिअर होऊन जातील. आत्ताच्या घडीमध्ये आहे की आपण जर कोणी अशा पद्धतीचा चुकीचा काम केला तर त्याच्यावर कारवाई होतील. पण हे मी गोष्टी स्पष्ट मी करतो की त्याच्यामुळे इलेक्शनचे परिणामावर म्हणजे निकालावर कुठल्या प्रकारचा परिणाम होणार नाही. तेच मी सांगितलं ना. देखो काय सुनो तुमच्या ठिकाणी 5 दुबार मतदान झाले ते बोगस झाले आणि एखादा उमेदवार थोड्या मतांनी पडला, 3-4 मतांनी पडला, तर त्या उमेदवारावर अन्याय झाला ना तो दुबार. आपण आपला जे सिस्टम आहे ते प्रत्येक वेळी रिफाईन करतो. तेच मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतोय की आधी दुबार मत म्हणजे डबल नाम होणे, ट्रिपल नाम होणे, हे म्हणजे आधीपासून आपल्याकडे थोडासा आपल्या सिस्टममध्ये काही कमतरतेमुळे कंटिन्युअसली होत आलेला आहे. मागच्या वेळी आपल्याकडे व्हेरिफिकेशन करून त्यांना व्हेरीफाय करण्याचा कुठला सिस्टमच नव्हता. पण आज आमच्याकडे जो सिस्टम आहे की आम्ही आधी ते नाव दुबार जे आहे ते व्हेरीफाय केले, त्याला डबल मार्क केलेले आहे. तर आपण सिस्टमला म्हणजे त्याच्यामध्ये याची जी शक्यता आहे ते खूप कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होतील त्याच्यामध्ये डबल नाम, ट्रिपल नाम जे सर्व प्रक्रिया जी आहे ते आपोआप कमी होऊन जातील. पण आपला हाच उद्देश आहे की ज्याने एकदा वोटिंगचा अधिकार वापर केलेला आहे तर त्याने परत दुसऱ्या ठिकाणी त्याचं नाव असेल तर त्या ठिकाणी वापर नाही केला पाहिजे. त्यासाठी आपण हा सिस्टम राबवतो आहे. याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याबरोबर आहे की ज्याने एकदा वापर केलेला आहे तो दुसऱ्या ठिकाणी वापर केला तर फरक कमी झाला तर काय, तर ते लिगली कुठल्याही प्रकारच्या इलेक्शनवर परिणाम होणार नाही. मात्र आपण सिस्टममध्ये चेक्स अँड बॅलन्सेस या पद्धतीचे ठेवलेले आहे की कोणी याचा गैरकृत्य वापर करू नये. उमेदवारांना कळवलं जाणार का नंतर जेव्हा तुम्ही पडताळणी करताल की किती दुबार मतदान, खोटं मतदान किती झालंय, ते उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना कळवलं जाणार? बिलकुल. आमची नेहमी याची मीटिंग होत असते पोलिंग पार्टी सोबत, तेव्हा आम्ही माहिती देऊ शकतो. माहिती सार्वजनिक करणार म्हणतात तुम्हाला? देखो दोन वेगळी गोष्टी आहे. बोगस मतदान असणे वेगळं आहे. देखो हे काय आहे की तुम्हाला हे एक समजणे आवश्यक आहे की त्याच्या 2 ठिकाणी नाव आहे. एक शहरामध्ये पण आहे, ग्रामीण भागामध्ये पण आहे. त्याने शहरी भागामध्ये त्याच्या मताचा अधिकार वापरला आहे म्हणून त्याने दुसऱ्या ठिकाणी नाही वापरला पाहिजे. बोगस काय असतो की त्याचं नाव नसताना दुसऱ्या माणसाने वोट केला, तो बोगस असतो. तर त्याच वेळी आपल्याला कारवाई होऊन जाते, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन जाते. काय वापर केला होता? नाही तसं नाही. नमस्कार.
मी जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र रुडी. उद्या 7 फरवरीला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असणार आहे. सकाळी 7:30 वाजतापासून निवडणूक चालू होतील आणि संध्याकाळी 5:30 वाजतापर्यंत हा निवडणूक चालू राहणार. मॉकपोल सकाळी 6:30 वाजता चालू होणार आहे आणि ते बूथ लेवल एजंट्सची उपस्थितीमध्ये आमची पोलिंग पार्टीज करतील. हा इलेक्शनमध्ये जवळपास 29.5 लाख वोटर पार्टिसिपेट करणार आहेत. पुणे जिल्हा परिषदमध्ये गटाची संख्या 73 आहे आणि गणाची संख्या 147 आहे. यासाठी आता सर्व पोलिंग पार्टीज रवाना झालेल्या आहेत. जवळपास 28,000 एवढा मनुष्यबळ पोलीस आणि पोलिंग पार्टीजचा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहेत. सर्व जे पथक आहे ते रवाना झालेले आहेत. पथक जे आहे ते थोडी वेळेत प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये पोहोचतील. आम्ही पुण्यामध्ये काही सह्याद्री भागामध्ये ज्या ठिकाणी पोलिंग स्टेशन खूप लांब आहे त्या ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले, जेणेकरून कुठे जर मशीन बंद पडली तर 20 मिनिटाचे आत त्या ठिकाणी मशीन रिप्लेस करून इलेक्शन चालू झालं पाहिजे. या पद्धतीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. पुण्यामध्ये कुठलाही संवेदनशील पोलिंग स्टेशन नाही आहेत. पुण्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक आदर्श मतदान केंद्र आणि एक महिला मतदान केंद्र स्थापित केलेलं आहेत. याच्याशिवाय 9 फरवरीला उद्याचे मतदानची काउंटिंग होणार आहेत. ते काउंटिंग सकाळी 10 वाजता चालू होतील. काउंटिंग ते प्रत्येक तालुक्याचे हेडक्वार्टरमध्येच होणार आहेत. त्या ठिकाणी सर्व व्यवस्था ऑलरेडी करण्यात आलेली आहे. सर्व पोलिंग पार्टीज आणि सर्व काउंटिंग पार्टीज त्याची ट्रेनिंग झालेली आहेत. काउंटिंग पार्टीजची अजून एकदा ट्रेनिंग 8 तारीखला संध्याकाळी दिली जातील आणि सर्व ठिकाणी जे काउंटिंग सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आपण मीडिया सेलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक राऊंडची माहिती त्या ठिकाणी मीडिया सेलचे द्वारे सर्व मीडिया पर्सन्सला दिली जातील. या पद्धतीची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही त्याची सर्व काळजी आपण घेतलेली आहेत. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आधी नगर परिषदमध्येही केला होता, महापालिकामध्येही केला होता. त्या पद्धतीने जिल्हा परिषदचे इलेक्शनसुद्धा शांततेने पार पडतील. तसा आपला इतिहास पण आहे. लोकसभा असो, विधानसभा असो, या पद्धतीनेच पुण्याचे सर्व इलेक्शन झालेले आहे आणि उद्या त्याच पद्धतीने इलेक्शन असणार. जिल्हाधिकारी म्हणून आम्ही सर्व ग्रामीण भागाचे मतदारांना हाच आवाहन करू इच्छितो की हा डेमोक्रेसीचा जे त्योहार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व लोकांनी उद्या सुट्टी आपण जाहीर केलेली आहे. तर आपले सकाळी 7:30 वाजतापासून जेव्हा वोटिंग चालू होतील तेव्हा आपण आपले मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला जे मताचा अधिकार आहे त्याचा वापर करावा आणि मागची वेळी 70% वोटिंग झाली होती त्याचीपेक्षा जास्त वोटिंग यावेळी होतील. त्याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी सहकार्य करावा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.